मालवण म्हणजेच काय? इतिहास, निसर्ग आणि स्वाद यांचा संगम. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर असलेलं मालवण हे निसर्ग सौंदर्य, इतिहास आणि स्वादिष्ट खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध असे एक सुंदर ठिकाण आहे. मालवणची ओळख सांगायची झालं तर येथील गड किल्ले, समुद्रकिनारे, स्कुबा डायव्हिंग, मालवणी संस्कृती आणि खाद्यपदार्थ आहे. तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये येथील पर्यटनाची माहिती देणार आहे. तुम्हाला मालवणला येण्यासाठी मुंबई गोवा मार्गे येथे पोहोचू शकता. तसे येथील जवळचं रेल्वे स्टेशन कुडाळ आहे आणि एअरपोर्ट हे चिपी एअरपोर्ट आहे. तर मालवणमधील पहिलं पर्यटन आहे आंगणेवाडी. आंगणेवाडी मंदिर हे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात असलेलं एक प्रसिद्ध जागृत देवस्थान आहे. या मंदिरात आई भराडी देवीची सुंदर प्रतिमा असून त्याची पूजा केली जाते. दरवर्षी येथे फेब्रुवारी महिन्यात जत्रोत्सव साजरा केला जातो. या ठिकाणी दर्शनासाठी बरेच भाविक येत असतात. जर तुम्हाला या जत्रोत्सवाचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच या मंदिराला भेट दिली पाहिजे. हे ठिकाण मालवणपासून 15 ते 18 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तुम्ही येथे स्वतःचे वाहन किंवा रिक्षाने किंवा एसटी बसने पोहोचू शकता. मालवणमधील दुसरं पर्यटन म्हणजे देवबाग संगम पॉईंट. या ठिकाणी तुम्हाला अरबी समुद्र आणि कर्ली नदीचा संगम पाहायला मिळतो. देवबाग हे मालवणपासून 8 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे. येथे येण्यासाठी तुम्हाला एसटी बस किंवा रिक्षाने पोहोचता येईल. गोल्डन रॉक मालवणजवळील देवबाग परिसरात बसलेलं एक अनोखे निसर्ग दृश्य म्हणजे गोल्डन रॉक. समुद्रकिनारी असलेला हा मोठा खडक सूर्यकिरणांच्या प्रकाशात सोनेरी रंगात चमकतो. या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्हाला देवबाग आणि कर्ली नदीमधून बोटीने प्रवास करावा लागेल. रॉक गार्डन आणि चिवला बीच. जर तुम्हाला मालवणच्या निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्यायचा असेल आणि खूप सारे फोटोज क्लिक करायचे असतील तर रॉक गार्डन आणि चिवला बीच या ठिकाणाला नक्कीच भेट द्या. जर तुम्हाला संध्याकाळी शांत वेळ आणि फोटोज काढायचे असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी आहे. तुम्ही या ठिकाणी रिक्षाने किंवा स्वतःच्या वाहनाने पोहोचू शकता. मालवणपासून अगदी 1 किलोमीटरच्या अंतरावर हे दोन्ही स्पॉट आहे. तुम्ही ते एक्सप्लोअर करू शकता. स्कुबा डायव्हिंग. जर तुम्हाला समुद्राच्या खालचा जग पाहायचा असेल किंवा अनुभवायचा असेल तर तुम्हाला स्कुबा डायव्हिंगचा अनुभव घेतलाच पाहिजे. मालवणमध्ये तारकर्ली बीच, सिंधुदुर्ग किल्ला येथे स्कुबा डायव्हिंग केली जाते. जर तुम्हाला ॲडव्हेंचर करायची आवड असेल तर स्कुबा डायव्हिंग हा पाण्याखालचा साहसी प्रकार तुम्ही केलाच पाहिजे. मराठा इतिहासाचा साक्षीदार म्हणजेच राजकोट किल्ला. या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा बांधण्यात आला आहे. जर तुम्हाला तो पाहायचा असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी मालवणपासून रिक्षाने पोहोचू शकता. कोकणच्या किनाऱ्यावर उभा असलेला मराठ्यांचा गौरव म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रूंपासून रक्षण करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी 1964 साली समुद्रात हा किल्ला बांधला होता. जर तुम्हाला या किल्ल्यावर यायचं असेल तर तुम्ही मालवण किनाऱ्यावर फेरीबोटने येथे जाऊ शकता. त्सुनामी आयलँड. जर तुम्हाला मालवणच्या समुद्रात मजा, थरार आणि ॲडव्हेंचर एकत्र अनुभवायचा असेल तर त्सुनामी आयलँड येथे वॉटर स्पोर्ट्स राईड नक्की ट्राय करा. या ठिकाणावरून तुम्ही स्पीड बोट, पॅरासेलिंग तसेच समुद्रातील इतर पर्यटन स्थळ तसेच न्यूटी लाईट हाऊस यांचा अनुभव घेऊ शकता. MTDC तर्फे कर्ली नदीमध्ये MTDC बोट स्टे चालू केला आहे. तुम्हाला जर कर्ली नदी आणि समुद्रात राहण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही येथे राहू शकता. तुम्ही याची बुकिंग MTDCच्या ऑनलाईन साईटवरून करू शकता. जर तुम्हाला निसर्ग, ॲडव्हेंचर, इतिहास आणि मालवणी खाद्यसंस्कृती अनुभवायची असेल तर तुम्ही मालवणला भेट दिलीच पाहिजे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.